तथागत गौतम बुद्धांचा उपदेश, एका उदान टप्पूची धम्मदीक्षा। प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता। तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे। आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तींच्या आशेने तो यज्ञगान आणि सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करी आणि मगर मस्त राही। परंतु पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाने विधी कितीही केले तरी सतत 3 वर्ष दीर्घायुष्य करूनही त्यांच्या मनाला शांती लाभेना। शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांनी चौकशी करण्याचे त्याने ठरविले। तेथे पोहोचल्यावर बुद्धांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्यांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झालाय हे सांगितले। नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि त्या विधींचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ज्यांच्यासाठी करायचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला। आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटला की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशांसह ते स्थान प्रकाशमान झाले। तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलांचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले। मुलांच्या त्या मातापित्यांना पाहून आपल्या मुलांच्या विषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटले। थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो। तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि प्रकाशातच राहतो। जर एखाद्या वेळी त्यांच्यावर दुःखांचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही। निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो। शहाणा मनुष्य भद्र एकही व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही। संपत्ती, संतती, जमीन जुमला यांची त्याला इच्छा नसते। नेहमी शीलाचे सावध प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धांताच्या, संपत्तीचा किंवा मानाच्या नादी लागत नाही। अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते। हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे म्हणजेच पवित्रकडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करीत असतो। नमो बुद्धाय। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।